निघते इथून आणि इथून मी जाणार आहे उखीमठला आणि गुप्तकाशी आणि गुप्तकाशीवरून उखीमठ आणि तिथून पुढे मी कुठे जाणार आहे हे तुम्हाला कळेलच. मगाशी मी आले, थोडं रेस्ट केलं आणि आता मला जरा बरं वाटतं. मी चहा घेतला बट पायांची जी वाट लागली आहे. दॅट्स द हॉटेल श्री गणपती. फिर माता पार्वती ने अर्धनारीश्वर रूप में ही माझी रूम आहे आणि हा सिटिंग एरिया आहे इकडे. हॅलो, गुड इव्हनिंग. तर आता चहा मागवला आहे आणि माझ्याकडे बिस्किट आहे, मी हे खाते आहे. आणि तुम्ही माझा फेस बघू शकता. आज माझा फेस सुजला आहे, म्हणजे डोळ्यांना स्वेलिंग आली आहे, सगळी स्वेलिंग आली आहे. आय स्वेअर माझा फेस असं विचित्र होतो आहे आणि मला असं वाटतं की मला ताप येणार आहे. मी आता खूप वेळ झोपलेले, 2-2.5 तास. आता मी परत चहा पिणार आहे आणि थोड्या वेळाने झोपून घेणार आहे, तर आय एम व्हेरी स्लीपी. हे देर. तर आता मगाशी तुम्ही पाहिलं मी चहा प्यायले, मग मी बिस्किट खाल्लं आणि मग जरा वेळ मी मेघाशी बोलले, म्हणजे माझी मैत्रीण. आणि आता माझं जेवण आलं आहे. सो जेवणात काय बघूया. चपाती, भात, डाळ, लोणचं, बटाट्याची भाजी आणि टमॅटो, कांदा आणि मिरची. आणि ही आहे माझी रूम. हां, आता इथे बिस्किट्स ठेवलेत मी, म्हटलं हँडी ठेवते, भूक लागली तर. आणि ह्या पिशवीत ना काय थोडं स्पिल झालेलं सिरम वगैरे, सो मी ते काढून ठेवलं, म्हटलं क्लीन करूया. आणि हा आहे माझा बेड. लाईक हे दोन्ही माझे बेड्स आहेत. ॲक्च्युली तुम्हाला 2 बेड दिसत असतील, पण ते दोन्ही बेड्स आता माझेच आहेत, कारण या रूममध्ये आता मी आहे. मी त्यांना सिंगल बेड सांगितलेला, पण बहुतेक सिंगल बेडची रूम अवेलेबल नव्हती, म्हणून त्यांनी मला ही रूम दिली आहे. आणि आता मी जेवण घेते. आता आपण हा व्लॉग इथेच संपूया, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, कारण मला खूप झोप आली आहे. मी जेवणार, गोळी घेणार आणि सरळ झोपून जाणार. टिल देन यू गाईज स्टे ट्यून, स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आज आहे माझा डे 7 और 8 समथिंग. आणि मस्त झाली माझी केदारनाथ यात्रा. मी खूप हॅपी आहे, खूप हॅपी आहे. मी ॲक्च्युली इतके दिवस ना केदारनाथचे व्हिडिओज बघत होते, पण मला वाटलं नव्हतं की मी तिथपर्यंत पोचेन. पण एकदम अचानक प्लॅन झाला आणि मी पोचले. आणि पुढे पण माझे काही प्लॅन्स होते, पण आता माझे पाय, काय सांगू तुम्हाला, अजिबात मी आता फिरण्याच्या ह्याच्यात नाही आहे. तर पुढचा प्लॅन मी कॅन्सल केला आहे आणि तो प्लॅन मी 2 महिन्यानंतर परत एक्झिक्यूट करणार आहे. अँड बस काय नाही, आता आय एम व्हेरी 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 हॅपी. अँड हे बघा, आता मी माझी बॅग लावून ठेवली आहे. रूम थोडीशी घाण झाली आहे, मी त्यांना सांगणार आहे की थोडंसं क्लिनिंग करून जा. आणि त्या दिवशी ना मी सिग्नलवर होते, तर एक अंकल होते, ते बोले बेटा सुबह से कुछ खाया नहीं है, बोनी नहीं है, तो आप बुक ले लो. तर मग मी हे पुस्तक घेतलं आणि हे पुस्तक मी सिलेक्ट नाही केलं आहे, त्या काकांनी सिलेक्ट केलेलं. म्हटलं द्या, म्हणजे मी जेव्हा दिल्लीला होते तेव्हा. तर मग हे पुस्तक मी घेतलं, आता वाचायला घेणार आहे. बाकी काय नाही, बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. मी चहा मागवला आहे, चहा घेते आणि थोडंसं मॉइश्चरायझर वगैरे लावून घेते आणि मग आरामात तुम्हाला सगळं दाखवते आजूबाजूला. आणि संध्याकाळी मी मंदिरात जाणार आहे, ते मंदिर पण तुम्ही बघा. बाकी आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे, शांत आहे आणि ते सगळं मी तुम्हाला दाखवेन जरा वेळानं. तर आता माझं लंच आलं आहे, आलू जिरा भात आणि डाळ. आता मी जेवून घेते आणि मग मी ना एक बुक घेतलेलं, तुम्हाला सांगितलं ना. ह्या बुकचे 16 चॅप्टर्स मी वाचलेत अँड ट्रस्ट मी, मला हे पुस्तक खूप आवडलं आहे. म्हणजे मी असं टाईमपास म्हणून घेतलेलं. मला असं वाटतं की मी हे पुस्तक खूप लवकर वाचून संपेन, कारण खूप मस्त स्टोरी आहे आणि ना मी कनेक्ट झाले एकदम वाचताना. बाकी काय नाही, आता मी संध्याकाळी मंदिरात जाणार आहे, आजूबाजूला वॉटरफॉल्स आहेत ते बघणार आहे. सो यू गाईज स्टे ट्यून. आणि माझ्या रूमचा व्ह्यू बघा. ॲक्च्युली आता मी जेवायला बसले, नंतर मी उठते आणि त्या साईडनी दाखवते तुम्हाला. मला एक रस्ता दिसतो असा छान आणि ग्रीनरी आहे आणि बाहेरचा पण व्ह्यू तुम्हाला दाखवते. काल मी नाही दाखवलं काही, कारण काल मी खूप टायर्ड होते, पण आज मी दाखवेन. सो हे बघा, आता मी इथे बसली आहे आणि माझ्या एकदम समोर डोंगर आहेत. मध्ये ना बिल्डिंग ना पोल्युशन ना काही. मी तुम्हाला आता समोरचा व्ह्यू दाखवते, इतकं सुंदर आहे. मी इथे ना बुक रीड करत बसले, जे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं ना ते. आणि नेटवर्क ना आतमध्ये आहे, पण एवढं स्ट्रॉंग नाही आहे, त्यामुळे मग मी बाहेर येऊन बसले. आणि व्ही आयला आता नेटवर्कच नाही, फक्त जिओ आणि एअरटेलला नेटवर्क आहे. त्यामुळे माझा एअरटेल नंबर सुरू आहे आणि त्याचा डेटा म्हणजे हॉटस्पॉट घेऊन मी ह्या फोनला ऑपरेट करते. आता तुम्ही समोरचा व्ह्यू बघा. इथून मी सुरू करते. बघा,
या व्ह्यू समोर मी बसली आहे. आणि हा आहे होमस्टे माझा. आता इथून आहे ना खाली रस्ता आहे, ही ग्रिल दिसते, इथून खाली रस्ता आहे, मग परत एक फ्लोर आहे आणि मग परत खाली आहे. पण हा जो नजारा आहे. हॅलो, गुड इव्हनिंग. तर आता फायनली मी बाहेर फिरायला निघाले. हे ना मंदिर आहे एक, राकेश्वरी माताचं मंदिर, तिकडे चालले आहे. आणि जो आहे ना माझा फ्रेंड कैलाश, त्याची बहीण आहे माझ्यासोबत. हाय. ती मला आता घेऊन चालली आहे. आणि बस काय नाही आता. आणि तिकडे गेल्यावर तुम्ही पण दर्शन करा, बाकी तुम्ही व्ह्यू बघा ना. मी इथून आले आणि होमस्टे खाली आहे इथे. सिरियस इतकं सुंदर आहे. आपल्या इथे असं काहीच मिळणार नाही, आपल्याला माहिती आहे. आणि मला इतकं छान आणि इतकं शांत वाटतं ना इथे, म्हणून मी अजून एक दिवस राहणार आहे बहुतेक. मी 2च दिवस राहणार होते, पण आता 1 दिवस वाढवला आहे. आता इथून आहे मंदिर, तेवढे निघाय स्टेज. हे मंदिर आहे, हे मंदिर आहे. आणि आता आम्ही चाललो आहे. अभी हम कहाँ जा रहे हैं? इस तरफ. आता आम्ही इथे चाललो आहे आणि मंदिर बंद आहे. ती म्हणाली ओपन झाल्यावर आपण येऊ. मराठी. अच्छा, तुमको समझ में आ रही है? नहीं, एक दीदी आई थी ना महाराष्ट्र, अच्छा. तो वो इथे हां. उनके साथ मैं बंदेश. आता ना आम्ही गाव फिरतोय, त्यामुळे मैं इथे. सीरियस कितना सुंदर है, पता है आपका गाँव? बहुत सुंदर है. आप लोगों के भी है ना? हाँ, हमारा वो ऊपर वाला है. अच्छा. ती म्हणते की ही धारा खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला आता मंदिर दाखवलं ना माता राकेश्वरीचं, इकडचं पाणी तिकडे घेऊन चढवतात. सो ती म्हणाली इथे येऊन जर आपण पाणी पिऊया. विचारलं की आप मराठी बात कर रहे हो. मी म्हटलं की हां, लेकिन लाईक आपको कैसे पता. तरी बोली की ती मधमहेश्वरला एका महाराष्ट्रीयन मुलीला घेऊन गेलेली, म्हणजे मधमहेश्वर ट्रॅकला जाताना ती मुलगी सोलो होती, मग हिने तिला कंपनी दिलेली, म्हणून तिला माहिती आहे. खूप ब्युटिफुल आहे यांचं गाव, खूप सुंदर. रोज असा व्ह्यू आहे ह्यांना, एव्हरी डे. हे बघा इथे आहे ते मंदिर. आता आम्ही चाललो आहे मंदिरात. इथे आम्ही आलो परत मंदिराकडे. ह्या रोडने मी आले बाहेर आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरात. चप्पल. येस, आता हे आहे मंदिर. आम्ही इथून आलो आतमध्ये आणि एकदम डोंगर आहे आणि डोंगराच्या मध्ये असं मंदिर आहे. राकेश्वरी रास माई. आता आम्ही पोचलो मंदिरात आणि तुम्हाला मी मंदिर दाखवलंच. आता मंदिर ओपन व्हायला ना 20 मिनटं आहेत. सो आम्ही जरा रिलॅक्स होऊन बसलो इथे. आणि इथे जवळ अजून एक मंदिर आहे, तर ती म्हणाली की तिकडे पण जाऊया. हे इथून दर्शन घेऊ आणि मग तिकडे जाऊ. ह्या मुली काहीतरी बोलतात. चल ओके. सो आता आम्ही ह्या मंदिरातून निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या मंदिरात. आता दूसरा मंदिर वो कितनी दूर है यहाँ से? 20 मीटर. एवढा वेळ घेतला, 20 मीटर. आता तिकडे चाललो आहे आम्ही. बोलेगा तो नाही. इथे ना असं एक गुलाबाचं झाड आहे. ती म्हणते आपको चाहिए? मुझे चाहिए. संभाल के. थैंक यू. तुम्हारी वीडियो इतनी अच्छी आई है. आणि हे आहे ते मंदिर, जे इथे माताचं मंदिर आणि इथे परत माताचं मंदिर. ये भी माता का मंदिर है ना? ये शिव मंदिर आहे. ओके. म्हणजे हे गावातलं एक मंदिर आहे, इथे शिव मंदिर आहे मला वाटतं. चप्पल काढूया आणि जाऊया इथे.
अभी चढ़ा देते भगवान को. इथे मंदिर आणि इथे त्रिशूल आहे. मला वाटलं की शिव मंदिर आहे. इधर से पीछे जाना. आणि इथे इथून परिक्रमा. चला. अच्छा. यहाँ पे इथे असे पाया पडायचे, नमस्कार करायचा. इधर से इधर आणि मग परत मंदिरात. इगो दिगो गुलाबाचं झाड. रास्ता भी बंद करेगा. सुन लिया सब हमारे हमने. इतने मंदिर कितना अच्छा लग रहा है यार. अंकल कैसे हो. ते काका म्हणतात हमारा भी व्हिडिओ बनाओ. म्हटलं ठीक आहे. हॅलो अंकल कैसे हो. आणि हे मंदिर आता मंदिराला लाइटिंग वगैरे केली आहे. मला खूप आवडलं हे मंदिर. आता आम्ही आम्ही येताना वेगळ्या रस्त्याने आलेलो. आता जाताना आम्ही एका वेगळ्या रस्त्याने इथून चाललो आहे. सो अभी डिरेक्ट घर जा रहे राईट. आता आम्ही चाललो आहे घरी डिरेक्टली. म्हणजे गावातूनच जाऊ पण वेगळ्या रस्त्याने. बाकी काय नाही, मस्त मज्जा आली मला फिरून ना. आणि ही पण खूप क्यूट आहे. सो लेट्स गो. आता इथून आलो आम्ही. यहाँ से सीढ़ी चढ़. हाँ चलो ये चढ़ जाऊंगी मैं. वो थोड़ा बड़ा था ना. हां इथून आलो असे. इथून आता चाललो आहे समोर. मला गाव फिरायला इतकी मजा येते पण फक्त एकच आहे, माझा पाय आहे ना दुखतोय. ठीक आहे इट्स ओके. तर इथून या गल्लीतून बाहेर पडू. ती आता पिंक गुलाब आणते. इसके घर ले जाएंगे. अच्छा है. यस थैंक यू. चलो मेरे लिए. हाँ चलो. थँक यू. तिने माझ्यासाठी आणलंय. मला वाटलं की ती वाली घरी घेऊन जाऊ, म्हणजे ती ठेवते मग आपण घरी घेऊन जाऊ आणि मग ह्याला पाण्यात टाकू असं काहीतरी. आ गए हम लोग. ओके ओके. ये आपके खेत है. ओह इसमें क्या क्या लगा हुआ है. मक्का है, राजमा है और आलू. ओके मक्का राजमा आलू. आता इथून जायचं पुढे. ये भी आप लोगों का है ये. नहीं वो दूसरे. अच्छा बस आता आम्ही पोचतोय 5 मिनिटात. आता व्लॉग आपण रूमवर गेल्यावर कंटिन्यू करूया. मी थांबली आहे ह्या होमस्टेला आणि हा व्ह्यू आहे समोरचा. आणि आता इथून आम्ही आलो. मी चहा मागवला आहे. आता तिकडून आम्ही आलो आणि हाय अंकल. अंकल एकदम मस्त आहेत आणि ते जेवण बनवत आहेत. मी त्यांना ब्लॅक टी बनवायला सांगितलं. त्यांनी छान अद्रक वगैरे घालून. अंकल आप फनी तो हो. आता चहा बनवला आणि चहा खूप छान बनवला त्यांनी. जरा वेळ मी आता खाली बसते आणि वर गेल्यावर पण मला काही काम नाहीये, नेटवर्क तर काहीच येत नाहीये. त्यामुळे आता खाली बसून अंकलशी गप्पा मारते आणि चहा पिते. बाकी आता जेवण रेडी झाल्यावर जेव्हा जेवण येईल आणि जेवणात काय हे पण दाखवते. डाळ भात भाजी चपाती असं सगळं आहे. म्हणजे जे काल होतं आज दुपारी होतं तसंच आहे. पण मला यांच्या जेवणाची टेस्ट खूप आवडली. म्हणजे सिम्पल फूडमध्ये पण इतकं टेस्ट आहे ना. कमी मसाले, सगळं कमी आहे पण टेस्टी फूड आहे.